एस या अध्यक्षरानुसार सुमित्रा देवींशी संबंधित असलेला रिपोर्टसुद्धा त्याच ड्रॉवरमध्ये असण्याची शक्यता होती. तेव्हा आम्ही काहीशा साशंक चेहऱ्यानं शंकरसिंगकडे बघितलं. शंकरसिंग क्षणभर विचार करत राहिला. मग नकारार्थी मान डोलवत म्हणाला, नाही. या ड्रॉवरमध्ये साधारण किती कागदपत्र होती? बरीच होती. सगळ्या फायली एकत्र केल्यावर त्याचा एक मोठा बंडल सहज होऊ शकला असता. मग एवढ्या सगळ्या फायली रामदासच्या त्या ब्रीफकेसमध्ये बसू शकल्या असत्या का? हां, सहज. मग याचा अर्थ रामदासची ती ब्रीफकेस खुन्यानंच नेली असण्याची शक्यता आहे. एवढ्या फायली हातात नेणं शक्य नाही, त्यामुळे त्यांनी त्या ब्रीफकेसचा उपयोग केला असणार. शंकरसिंग गप्प राहिला. पाटील माझ्याकडे वळून म्हणाले, रिपोर्टर साहेब, जरा पुन्हा एकदा मला त्या निगेटिव्हबद्दल सांग बरं. काय सांगू? तू फक्त निगेटिव्ह बनवल्या होत्या का? हो. प्रिंट नाही काढली का? नाही. का बरं? नाही, आपल्याला फक्त निगेटिव्हचीच गरज आहे असं रामदास म्हणाला होता. नाहीतरी पण फोटो काढताना तू ती कागदपत्र बघितली असशील ना? नाही, पाहिली होती, पण त्यात काय होतं इकडे मी अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं. त्यावेळी रामदासचा खून होणार आहे आणि त्या निगेटिव्हच्या संदर्भात पोलीस मला प्रश्न विचारणार आहेत हे मला थोडंच माहिती होतं. नाही, पण तरीसुद्धा त्या कागदपत्रात काय होतं याचा थोडाफार अंदाज तुला आला असेल ना? कसं आहे, जाणीवपूर्वक नाही म्हणत मी, पण अजाणतेपणी का होईना थोडंफार तरी तुझ्या नजरेला काय पडला असेल ना? नाही, आत्ता या क्षणी तरी मला तसं काही आठवत नाही आहे, पण तशी एखादी गोष्ट मला आठवली तर मी तुम्हाला नक्की सांगेन. नक्की सांगणार का? अगदी नक्की हो. मग आत्तापासून आपल्या मेंदूला ताण द्यायला सुरुवात कर. केली. गुड. पाटलांचं लक्ष मग वेताच्या त्या पिचलेल्या रद्दीच्या टोपलीकडे गेलं. ही टोपली पहिल्यापासून अशी पिचलेली होती का? त्यांनी शंकरसिंगला विचारलं. नाही, मी सकाळी पाहिली तेव्हा व्यवस्थित होती. मग हिची अवस्था कशामुळं झाली अशी? नाही, काही कल्पना नाही. आणि कार्बन पेपर? टोपलीतून बाहेर पडलेल्या कार्बन पेपरकडे बघत पाटलांनी विचारलं. कार्बन पेपर कशासाठी वापरत येत होते? मला तर इथं कुठं टाईपरायटर दिसत नाही. आपल्या क्लायंटला देण्यात येणारा रिपोर्ट तुम्ही टाईप करून देत नव्हता का? क्लायंटला देण्यात येणारा रिपोर्ट आम्ही टाईप करून देत होतो. या कामासाठी रामदासकडे एक पोर्टेबल टाईपरायटर होता, पण टायपिस्ट नव्हती. टायपिंगचं काम थोडंच असल्यामुळं त्यासाठी एक टायपिस्ट ठेवून ऑफिसचा खर्च वाढवणं रामदासला पटतच नव्हतं. म्हणून तो आपला पोर्टेबल टाईपरायटर ऑफिसात न ठेवता त्यांनी तो आपल्या घरी ठेवला होता. रामदास ज्या इमारतीत राहत होता ना, त्याच इमारतीत एक नायना आचार्य नावाची मुलगी राहती. अरे, ही मुलगी तुमच्या न्यू इंडिया टाईमच्या ऑफिसात टायपिस्ट आहे ना. तू ओळखत असशील ना तिला? हो, मी ओळखतो तिला, मी म्हणालो. रामदास आहे ना आपला रिपोर्ट पहिल्यांदा हाताने लिहायचा, मग तो रिपोर्ट आणि आपला टाईपरायटर त्या नयना आचार्याला द्यायचा. नयना मग तिच्या मोकळ्या वेळात तो रिपोर्ट टाईप करून द्यायची. रामदास जो रिपोर्ट टाईप करण्यासाठी द्यायचा त्याचीही एक कार्बन कॉपी तो स्वतःजवळ ठेवत होता. रिपोर्ट टाईप होऊन आला ना का तो आपल्या हाताने लिहिलेला रिपोर्ट आणि त्याची कार्बन कॉपी दोन्ही बी जाळून टाकायचा. हे कार्बन पेपर रामदास आपल्या हाताने लिहिलेल्या रिपोर्टची कार्बन कॉपी काढायला वापरत होता. म्हणजे हे कार्बन रामदासनी वापरले असणारच ना, आणि ते पण एखादा रिपोर्ट तयार करण्यासाठी वापरले असणार. शंकरसिंगनं होकारार्थी मान डोलवली. वाघमारे, पाटलांनी सब इन्स्पेक्टरला आदेश दिला. हे खाली पडलेले सगळे कार्बन पेपर गोळा कर. कदाचित या कार्बन पेपरवरनं रामदासनं काय टाईप केलं होतं ते आपल्याला समजन. वाघमारेंनी लगेच आदेशाचं पालन केलं. रामदास सध्या कोणत्या केसवर काम करत होता? पाटील पुन्हा शंकरसिंगकडे वळले. सध्या तो एका महत्त्वाच्या केसवर काम करत होता आणि ह्याच केसशी संबंधित माहिती गोळा करण्याकरता तो 1 महिना मुंबईच्या बाहेर होता. आजच तो मुंबईत परत आला होता. कसली केस होती ती? नाही, मला माहीत नाही. या केसच्या संदर्भात रामदासशी तुझं काय बोलणं झालं का? नाही. असं कसं होईन? तू त्याचा सहकारी होता ना, त्याचा असिस्टंट आहे ना तू. नाही, तरी पण या केसच्या संदर्भात तो माझ्याशी काय बोललेला नव्हता. क्लायंट कोण होता हे तुला माहिती नाही आहे का? नाही, ते माहिती.
पण रामदासवर त्यांनी कसली केस सोपवली होती हे मला माहीत नाही. कोण आहे क्लायंट? सुमित्रा देवी. कोण सुमित्रा देवी? अहो, सुमित्रा देवी राणावत. म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती आणि राणावत इंडस्ट्रीचे मालक रमणभाई राणावत, ज्यांचा 1 वर्षापूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला, त्यांच्याशी तर या सुमित्रा राणावतचा काही संबंध नाही ना? अहो, सुमित्रा देवी रमणभाई राणावतची पत्नी आहे आणि आता राणावत इंडस्ट्रीची सगळी सर्वेसार्वा आयशी. पाटील क्षणभर थांबले आणि मग अचानक माझ्याकडे वळून ते म्हणाले, ते रामदासकडच्या ज्या कागदपत्राचे फोटो तू काढले होते ती कागदपत्र कुठे आहेत? अहो, ते फोटो काढून होताच रामदासनी परत घेतले होते. माझ्यासमोर त्यांनी ती सगळी कागदपत्र एका खाकी लिफाफ्यात घालून लिफाफा आपल्या कोटाच्या खिशात ठेवला होता. अरे पण तसला कसला लिफाफा? आम्हाला त्याच्या खिशात सापडला नाही, तू बघितला ना. याचा अर्थ हा होतो की ज्यांनी कोणी रामदासची ब्रीफकेस नेली त्यांनीच तो लिफाफाही नेला. नाही, मला वाटतं रामदासनी ती ब्रीफकेस स्वतःच्या फ्लॅटवर तर ठेवली नसेल ना? नाही, मला नाही तसं वाटत. हे बघा, इथं तर्क करत बसण्यापेक्षा आपण खात्री करून घेऊ. तसंही आम्हाला रामदासच्या फ्लॅटवर जायचं तर आहेच. पाटील बोलत असताना एका नवीनच व्यक्तीनं ऑफिसात पाऊल ठेवलं. आमच्या सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेनं वळल्या. नुकत्याच आलेल्या त्या व्यक्तीला मी पटकन ओळखलं. तो नागराज पठाडिया होता, राणावत परिवाराचा वकील. नागराज साधारण 40-1 वर्षाचा रुबाबदार व्यक्तिमत्वाचा माणूस होता. त्याच्या अंगावर एक भारी कापडाचा सूट होता आणि त्या सुटात तो आणखीन रुबाबदार वाटत होता. हा नागराज पठाडिया आहे, मी हलक्या आवाजात पाटलांना म्हणालो. राणावत परिवाराचा वकील आहे हा. पाटलांनी गंभीरपणे मान डोलवली. मग प्रश्नार्थक नजरेनं त्याने नागराजकडे बघितलं. माझं नाव नागराज पठाडिया. नागराज पाटलांकडे बघत म्हणाला. रामदास बरोबर माझी अपॉइंटमेंट होती. खाली इमारतीच्या बाहेरच कोणीतरी मला रामदासचा खून झाला आहे असं सांगितलं. आणि तरी तुम्ही इथं आला म्हणजे? नाही, खुनाची बातमी काढल्यावर तुम्ही गपचूप खालच्या खाली निघून नाही का घ्यायचं? तसं मी कशासाठी करणार? नागराज काहीशा गोंधळलेल्या चेहऱ्यानं म्हणाला. काय हे, अशा प्रसंगी बहुतेक लोक असंच करतात, कारण कुठल्या लफड्यात अडकायची त्यांची इच्छा नसते ना. हे बघा, करणारे करत असतील आणि लोक काय करतात याच्याशी मला काय करायचं आहे? एनिवे, आता आलाच आहे तुम्ही तर तुम्हाला 2-4 प्रश्न विचारून टाकतो. विचारा. शेवटचं असं, तुम्ही रामदासला केव्हा भेटला होता? साधारण 1 महिन्यापूर्वी. पण रामदासशी तुमची अपॉइंटमेंट होती असं म्हणला ना तुम्ही? हां, पण अपॉइंटमेंट फोनवरनं ठरली. आज संध्याकाळी त्यांनी मला माझ्या ऑफिसात फोन केला होता आणि मला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. 9:30 वाजता त्यांनी मला इथे यायला सांगितलं होतं, पण मला थोडा उशीर झाला. कशासाठी तुम्हाला त्याला भेटायचं होतं? म्हणजे त्याविषयी काय बोलला का तो? नाही. राणावत परिवाराचे तुम्ही वकील आहे? हो. रामदास सुमित्रा देवी राणावत यांच्यासाठी काम करत होता हे तुम्हाला माहिती का? अहो, रामदासचं नाव मीच सुचवलं होतं सुमित्रा देवींना. मग तुम्हाला हे पण माहिती असेल ना का सुमित्रा देवींनी रामदासवर कोणचं काम सोपवलं होतं? नाही, ते नाही मला माहिती. अहो, असं कसं होईन? का नाही होणार? सुमित्रा देवी आपल्या मर्जीच्या मालक आहेत. कुणाला काय सांगायचं नाही हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. एखादी गोष्ट जर त्यांना त्यांच्या वकिलालाही सांगायची इच्छा नसेल तर मी त्यांच्यावर जबरदस्ती करू शकतच नाही ना. पण मला सांगा, एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घ्यायची वेळ त्यांच्यावर का आली? इन्स्पेक्टर साहेब, आधीचाच प्रश्न तुम्ही वेगळ्या अँगलनं विचारू बघताय, पण त्याचंही उत्तर आधीच्या उत्तरासारखं आहे. एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घ्यायची वेळ त्यांच्यावर का आली हे जर मला माहिती असतं तर रामदासवर त्या कोणतं काम सोपू बघत आहेत हे सुद्धा मला माहिती नसतं का झालं? त्यांनी मला केवळ एवढंच सांगितलं होतं की कसल्या तरी अत्यंत गुप्त स्वरूपाची शहानिशा करून घेण्यासाठी एका हुशार आणि विश्वासू माणसाचं नाव मी त्यांना सुचवावं. त्याप्रमाणे मी त्यांना रामदासचं नाव सुचवलं. नंतर विक्रमकडे सुद्धा त्यांनी रामदासबाबत चौकशी केली होती. काय विकी? मी सहमतीदर्शक मान डोलावली.
आपल्याला प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या मदतीची का गरज आहे हे सुमित्रा देवींनी तुला पण सांगितलं नव्हतं? पाटलांनी माझ्याकडे वळून विचारलं. नाही. पण सुमित्रा देवींनी सांगितलेल्या ज्या गुप्त गोष्टीची शहानिशा रामदास करत होता, कदाचित त्यामुळं त्याचा खून झाला असण्याची शक्यता आहे. आपला रिपोर्ट आपल्या क्लायंटला देण्यापूर्वी रामदासचा खून झालाय आणि तो रिपोर्ट आणि त्याच्याशी संबंधित असलेली सगळी कागदपत्रं गायब झालेली आहेत. म्हणून मला वाटतं या खून प्रकरणावर सुमित्रा देवी काहीतरी प्रकाश टाकू शकतील. कुणी काहीच बोललं नाही. मग पाटील एकदम निर्णयात्मक स्वरात म्हणाले, वकील साहेब, माझी जरा सुमित्रा देवींची भेट घालून द्या. यावेळी नागराज काहीसा गडबडून म्हणाला, का? अजून तर 10 पण नाही वाजले. पण तरीही यावेळी म्हणजे तुम्ही त्यांना उद्या सकाळी भेटू शकाल की? नाही, भेटू शकतो, पण तेव्हा मला स्वतःला त्यांच्या घरी जायची गरज भासणार नाही. मी त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेऊ शकतो. पाटील काहीशा तीक्ष्ण स्वरात म्हणाले, नाही, तुम्हाला तसं नाही करता येणार. का करता येणार नाही? पाटलांनी आव्हानात्मक स्वरात विचारलं. अहो, सुमित्रा देवी कोणी मामूली हस्ती नाही आहे, एक श्रीमंत खानदानी स्त्री आहे ती. आणि मग मी पण एक जबाबदार पोलीस अधिकारी आहे. कुणासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मी कधीही कुणालाही पोलीस ठाण्यात बोलवून घेऊ शकतो. नागराज काही न बोलता अस्वस्थपणे चुळबुळत राहिला. पाटील मग आपल्याबरोबर आलेल्या फौज फाट्याला काही सूचना द्यायला लागले. मी टेबलावर घडी घालून ठेवलेला माझा रेनकोट उचलला आणि दाराच्या दिशेने निघालो. यार, तू कुठे निघाला? मागून पाटलांचा तीक्ष्ण आवाज आला. मी ऑफिसात फोन करायला जातो. मी गुळमुळीत स्वरात म्हणालो. फोन इथून कर. तुला माझ्याबरोबर सुमित्रा देवींच्या बांगल्यावर यायचंय. अहो, मी कशाला पाटील साहेब? अरे कारण तुझी आणि सुमित्रा देवींची ओळख आहे. तू त्यांना सांगू शकतो ना का तपास कामात त्यांनी मला सहकार्य द्यावं. काय हे त्यांच्यासारख्या एका घरंदाज स्त्रीबरोबर पोलिशी अरेरावीनं वागायला लागू नये अशी माझी पण इच्छा आहे ना. आणि कदाचित तोपर्यंत तुला त्या कागदपत्रात काय होतं ते बी आठवण. आय सी. तू मेंदूला ताण द्यायचा प्रयत्न करतोय ना तू? तेच करतोय. खरं सांगायचं ना, आता तुम्ही सांगितल्यापासून त्याच्याशिवाय दुसरं काही करतच नाही आहे मी. व्हेरी गुड. मी हातातला रेनकोट पुन्हा टेबलवर ठेवला आणि फोनकडे वळालो. तासभर कोसळून पाऊस आता थांबला होता. ओला रस्ता दिव्यांच्या प्रकाशात आरशासारखा चमकत होता. आमच्या 3 गाड्या एका पाठोपाठ एक अशा त्या चकचकीत रस्त्यावरनं धावत होत्या. मी, पाटील आणि शंकरसिंग माझ्या कारमध्ये होतो. कार मीच ड्राईव्ह करत होतो. माझे शेजारी शंकरसिंग बसला होता आणि खिडकीजवळ पाटील. मलबार हिलवर असलेल्या सुमित्रा देवींच्या राणावत पॅलेस नावाच्या बंगल्याच्या दिशेनं धावणाऱ्या माझ्या कारच्या पुढे नागराजची कार होती आणि सगळ्यात मागे वाघमारे आणि 2 पोलीस शिपाई असलेली जीप होती. इन्स्पेक्टर साहेब, अचानक शंकरसिंग पाटलांच्या दिशेनं मान वळवून म्हणाला, नागराज पाठाडे याच्या संदर्भात तुम्हाला सांगायचे हो. काय सांगायचे? मुंबईतून बाहेर गेल्यावर साधारण 1 आठवड्याने रामदासनी कोल्हापूरहून माझ्यावर फोनवरनं संपर्क साधला होता. फोन करून त्यांनी मला इथं 1-2 कामं करायची सूचना केली. त्या कामापैकी एक काम म्हणजे नागराज पाठाडे याला चेक करायचं होतं. मग केलं का तू? केलं ना. काय हाताला लागलं? मला समजलं होतं नागराज पाठाडे याची आर्थिक स्थिती आजकाल फारशी चांगली नाही. बँकेतून आणि आणखीन 1-2 ठिकाणाहून त्यांनी कर्ज घेतले. आपल्या आवाक्याच्या बाहेर तो खर्च करत होता हो. ज्या रुबाबात आणि चांचोकीत तो राहतोय ना, प्रत्यक्षात तो ते अफोर्डच करू शकत नाही. त्यात आणखीन एक भर म्हणजे त्याला आपल्या घटस्फोट घेतलेल्या बायकोला पोडगीच्या स्वरूपात दरमहा ठराविक रक्कम द्यायला लागती. नागराजबद्दलची ही माहिती मलाही नवीनच होती. मी तर नागराजला चांगला पैसेवाला माणूस समजत होतो. सुमित्रा देवींसारखेच आणखी 2-4 क्लायंट त्याचं नेहमीचं गिराईक होते. अशा माणसाला पैशाची काय कमी असा माझा समज होता. नागराज पाठाडे याची तू काढलेली सगळी माहिती रामदासला सांगितली होती का? पाटलांनी शंकरसिंगला विचारलं. आजच सांगितली होती. पण मला वाटतं माझी ही माहिती ऐकल्यावर रामदासने नागराज पाठाडे याला फोन करून त्याला 9:30 वाजता ऑफिसमध्ये यायला सांगितलं होतं. पाटील काही क्षण विचार करत राहिले. मग त्यांनी मला अपेक्षित असणारा पुढचा प्रश्न विचारला.
रामदासनी तुझ्यावर आणखीन कोणची कामं सोपवली होती? त्यांनी मला निर्मललाही चेक करायला सांगितलं होतं. हा कोण आहे निर्मल? निर्मल आहे ना, तो राजेश राणावतची बायको आहे ना भैरवी, त्या भैरवीचा भाऊ आहे. हा राजेश राणावत म्हणजे 2-2.5 महिन्यापूर्वी एका मोटार ॲक्सिडेंटमध्ये ठार झाला होता, त्योच ना? हां, तोच. तो सुमित्रा देवींचा मुलगा होतोय. हा ना. मग आणखीन किती पोर आहेत सुमित्रा देवींना? 3 आहेत, 3. मी म्हणालो. सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव महेश आहे, तो विवाहित आहे. त्याच्या पत्नीचं नाव रागिणी. मधला राजेश, जो मोटार अपघातात ठार झाला, त्याच्या पत्नीचं नाव भैरवी. आणि सगळ्यात लहान आहे, त्याचं नाव कमलेश, तो अजून अविवाहित आहे. त्याचा स्वतःचा काहीतरी वेगळा बिझनेस आहे. भैरवीचा भाऊ आहे ना, काय नाव म्हणला तू त्याचं? निर्मल. आता हा निर्मल राणावत परिवाराच्या बरोबर राहतो का? नाही. तो ताडदेवला असलेल्या हॉटेल अशोकामध्ये राहतो. साधारण 2 महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला आणि तेव्हापासून तो अशोकामध्येच राहतोय. पाटील साहेब, निर्मल हा काही भैरवीचा सख्खा भाऊ नाही. तो तिच्या मावशीचा मुलगा, म्हणजे तिचा मावस भाऊ आहे. होय काय? आणि मूळ कुठला राहणार आहे तो? गांधीनगरचा. निदान मुंबईत तरी तो गांधीनगरहून आला होता. काय काम काय करतो तो? तो स्टेज ॲक्टर आहे. मुंबईत तो फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळवण्याच्या उद्देशानं आला आहे. म्हणजे सध्या बेकार आहे. सध्या तरी. आणि तरी बी अशोकासारख्या हॉटेलात राहतोय तो. आणि शिवाय शंकरसिंग म्हणाला, तो जवळजवळ रोज रेसकोर्सवर जातो, घोड्यावर पैसे लावतो, कॅबेरे बघण्यासाठी रिट्समध्ये जातो, तिथं डिनर बी करतो. मग बहिणीबरोबर भेटीगाठी होतात का नाही त्याच्या? जितके दिवस मी त्याच्यावर नजर ठेवून होतो ना, तेवढ्या काळात भैरवीला मी 2 वेळा त्याला हॉटेलात भेटायला जाताना बघितलं होतं. 2 वेळा मी त्यांना ताजमध्ये डिनरसाठी भेटलेलं पाहिलं होतं. पण इन्स्पेक्टर साहेब, शंकरसिंग क्षणभर थांबून म्हणाला, माझ्यासारखा आणखीन एक माणूस असा होता की माझ्याप्रमाणे त्यालाही त्या निर्मलमध्ये इंटरेस्ट होता. आणखीन कोण? कमलेश, म्हणजे त्या सुमित्रा देवीचा धाकटा मुलगा. त्या निर्मलमध्ये त्याला काय इंटरेस्ट असणार? नाही, त्याचा इंटरेस्ट कदाचित निर्मलमध्ये नसणार. त्याचा इंटरेस्ट आपल्या वहिनीत म्हणजे भैरवीमध्ये असायचा. त्या दोघांच्यात काही विशेष नातं आहे का? नाही, ते नाही मला माहिती. ठीक आहे, आता मला एक सांग शंकरसिंग, रामदासचा धंदा कसा होता रे? नाही, धंदा कसा होता म्हणजे? हे बघ, माझं बोलणं कदाचित तुला रुचणार नाही, पण आपल्याकडं अजून प्रायव्हेट डिटेक्टिव्हविषयी फारसं चांगलं मत असल्याचं आढळतच नाही. आणि ही वस्तुस्थिती बरं का. मी ऐकलंय असं का या धंद्यातले लोक आपल्याच क्लायंटला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. एखादा क्लायंट जेव्हा आपली एखादी समस्या घेऊन या लोकांकडे जातो, तेव्हा हे लोक सुरुवातीला त्याच्याकडनं सगळी माहिती काढून घेतात. मग त्याच माहितीच्या जोरावर ते स्वतःच आपल्या क्लायंटला ब्लॅकमेल करायला लागतात. तर एखाद्या समस्येतनं सुटण्याच्या आशेनं आलेला हा क्लायंट नवीनच संकटात सापडतो. रामदास पण अशा पठडीतला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असन तर त्याच्या ब्लॅकमेलला बळी पडलेल्या एखाद्या क्लायंटनं त्याचा खून केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही ना. म्हणून तुला विचारतोय, कारण रामदास तशा टाईपचा माणूस होता का? नाही, अजिबात नाही, शंकरसिंग ठामपणे म्हणाला. हे बघा, त्याच्याविषयी नुसता असा विचार मनात आणणं ही त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईन साहेब. सॉरी. पण काय आहे, खुनासारख्या प्रकरणात सगळ्या शक्यतावर विचार करायला लागतो ना. पाटील मनापासून दिलगिरी व्यक्त करत म्हणाले होते. त्याचवेळी आमच्या पुढे असलेली नागराज पठाडियाची कार खरोखर पॅलेससारख्या असणाऱ्या सुमित्रा देवींच्या आलिशान बंगल्याच्या पोर्चमध्ये थांबली होती. मीही माझी कार त्याच्या कारच्या मागे थांबवली. माझ्या मागे असलेली पोलिसांची जीपही थांबली. आम्ही कारमधनं बाहेर पडलो. मी आणि शंकरसिंगनं आपापले रेनकोट कारमध्येच राहू दिले. रामदासच्या ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी नागराजनं बंगल्यावर फोन करून आम्ही येत असल्याचं कळवलं होतं. त्यामुळे बंगल्याच्या मुख्य दारावर एक नोकर आमची वाट बघत उभा होता. त्यांनी आम्हाला एका विशाल आणि राजेशाही थाटाच्या दिवाणखान्यात आणून सोडलं. दिवाणखान्यात राणावत कुटुंबाचे सगळे सदस्य हजर होते.
समोरच्या एका उंची कोचावर सुमित्रादेवी बसल्या होत्या. सुमित्रादेवींचं वय साधारण 60 वर्षांचं असावं, पण वयाच्या मानानं त्यांचं शरीर ताठ आणि तुकतुकीत वाटत होतं. त्यांच्या डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा होता, त्यामुळे त्यांचा चेहरा आणखीनच करारी वाटत होता. थोडक्यात काय, त्या सुमित्रादेवींचं एकंदर व्यक्तिमत्व त्या राजवैभवाला शोभेल असं भारदस्त वाटत होतं. सुमित्रादेवींच्या डाव्या हाताला असणाऱ्या एका सोफ्यावर त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा महेश आणि त्याची पत्नी रागिणी बसली होती, तर उजव्या हाताला असणाऱ्या सोफ्यावर भैरवी आणि कमलेश बसलेले होते. नागराज आमच्यापुढे लांब लांब ढांगा टाकत घाईघाईनं सुमित्रादेवींच्या जवळ पोहोचला. हलक्या आवाजात पण घाईघाई तो त्यांना काही सांगायला लागला. बहुतेक सगळ्या परिस्थितीची कल्पना तो त्यांना देत असावा. नागराज बोलायचं थांबताच सुमित्रादेवींनी गंभीरपणे मान डोलवली. मग नजर उचलून आमच्या दिशेनं बघितलं. त्यांची तीक्ष्ण नजर क्षणभर माझ्यावर स्थिरावली. डोळ्यात ओळखीचे भाव उमटले. मग पाळीपाळीनं त्यांची नजर माझ्याजवळ उभ्या असलेल्या इतरांवरनं फिरली. बसा, सुमित्रादेवी आम्हाला उद्देशून म्हणाल्या. डाव्या उजव्या बाजूला असलेल्या 2 मोकळ्या सोफ्यांवर आम्ही बसलो. महेशनं रागिणीच्या बाजूला थोडं सरकून नागराजला आपल्या शेजारी जागा करून दिली. रामदासांविषयी ऐकून मला फार खेद झाला, सुमित्रादेवी पाटलांकडे बघत म्हणाल्या. पण त्याच्या खुनाच्या संदर्भात आम्ही तुम्हाला काही मदत करू शकतो हा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला? रामदास तुमच्यासाठी काम करत होता. गेल्या महिनाभरापासून तो केवळ एकाच केसवर, म्हणजे तुम्ही त्याच्यावर सोपवलेल्या केसवर काम करत होता. तो तुमच्यासाठी कोणत्या स्वरूपाचं काम करत होता हे जर आम्हाला समजलं तर त्याच्या खुन्याचा छडा लावणं आम्हाला सोपं जाईल. सुमित्रादेवी, रामदासवर तुम्ही कोणचं काम सोपवलं होतं? सुमित्रादेवींनी मान वळवून नागराजकडे बघितलं आणि म्हणाल्या, नागराज, इन्स्पेक्टर साहेबांच्या या प्रश्नाला उत्तर देणं माझ्यावर बंधनकारक आहे? अजिबात नाही, नागराज तत्परतेनं म्हणाला. सुमित्रादेवींनी मोठ्या समाधानानं मान हलवली, जणू आपल्या वकिलाकडनं त्यांना याच उत्तराची अपेक्षा होती. नाही, पण हे सांगायला तुमची काय हरकत आहे? आहे, हरकत आहे. रामदास आमच्यासाठी काय करत होता किंवा आम्ही त्याच्यावर कोणतं काम सोपवलं होतं ही आमची व्यक्तिगत बाब आहे. ज्या गोष्टीचा शहानिशा करायचं काम मी त्याच्यावर सोपवलं होतं त्यात माझ्याशिवाय आणखी कोणाला काहीही इंटरेस्ट असू शकत नाही. म्हणूनच मला असं ठामपणे वाटतं की माझ्या कामाशी त्याच्या खुनाचा काहीही संबंध नाही. त्याचा खून कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी झाला असल्याची शक्यता आहे. हे बघा, तो संबंध आहे का नाही हे ठरवणं काम माझं आहे. मग करा ना तुम्ही तुमचं काम. म्हणजे रामदास तुमच्यासाठी काय काम करत होता हे तुम्ही सांगणार नाही तर? या विषयावरच्या तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही हे आत्ताच माझ्या वकिलांनी सांगितल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पाटील काहीसे अस्वस्थ झाले. अवघड जागेचं दुखणं म्हणतात तशी पाटलाची अवस्था झाली हे माझ्या लक्षात आलं. सुमित्रादेवींच्या जागी कोणी सामान्य माणूस असता तर पाटलांनी त्याच्याकडून हवं ते वदवून घेण्यासाठी आपला पोलिसी हिसका दाखवला होता. पण इथे सुमित्रादेवींसारखे हस्ती असल्यानं त्यांना तसं काही करता येत नव्हतं. हा मग ठीक आहे, पाटील आपला पवित्रा बदलत म्हणाले. रामदास तुमच्यासाठी काय काम करत होता हे सांगू नका, पण निदान एवढं तरी सांगा का त्याच्यावर सोपवलेलं काम त्याने पूर्णत्वाला नेलं होतं का नव्हतं? सुमित्रादेवींनी पुन्हा नागराजकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. यावेळी नागराजनं सहमतीदर्शक मान डोलावली. आपण आपल्या कामात यशस्वी झालोय असं तो म्हणत होता. त्याने तुम्हाला रिपोर्ट दिला का आपला? नाही, अजून नाही. मग तो आपल्या कामात यशस्वी झाला हे तुम्हाला कसं काय माहिती? फोनवरून त्याने ते मला सांगितलं आणि उद्या सकाळी आपला लिखित रिपोर्ट घेऊन तो माझ्याकडे येणार होता. तसा रिपोर्ट आता तुम्हाला कधी मिळणार बी नाही. तुमच्या कामाशी संबंधित असलेली सगळी कागदपत्र त्याच्या ऑफिसमधनं गायब झाली आहेत. आमच्या अंदाजानुसार ते कागदपत्र हस्तगत करण्यासाठी रामदासचा खून झालेला असावा. सुमित्रादेवीजी अशी कोणतरी व्यक्ती आहे की जिला रामदासनं मिळवलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत नव्हतं. यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे का रामदासवर तुम्ही कोणत्या स्वरूपाचं काम सोपवलं होतं हे जर आम्हाला समजलं तर त्यावरनं खुन्यापर्यंत पोहोचायला आम्हाला सोपं जाणार आहे. नाही, मला नाही तसं वाटत, सुमित्रादेवी आपल्या मताला ठाम चिकटून राहत म्हणाल्या. आणखीन एक गोष्ट तुम्ही विसरता कामा नये.
पाटील काहीशा तीव्र स्वरात म्हणाले, रामदासचं तोंड कायमचं बंद करण्यात तुमच्या कुटुंबातल्या कोणा व्यक्तीचा हात असायची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आमच्यातलाच कोणी रामदासचा खुनी आहे? सुमित्रा देवी काहीशा चढ्या आवाजात म्हणाल्या, मी एक शक्यता वर्तवली. मग तुमची शक्यता बिनबुडाची आहे. तसं समजा ना. आम्हा पोलिसांना बिनबुडाच्या असल्या तरी सगळ्या शक्यता विचारात घ्यायलाच लागतात. आता मला सांगा, आज संध्याकाळपासून तुम्ही या बंगल्यातच होता का? प्रश्न ऐकताच सुमित्रा देवींचा चेहरा एकदम लाल झाला. त्या प्रश्नावर तसंच काहीतरी जळजळीत उत्तर देण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं होतं, पण त्याआधीच पाटील नागराजकडे बघत म्हणाले, वकील साहेब, मला त्यांच्याशी नेहमीच्या पोलीस खाक्यानुसार वागायची इच्छा नाही आहे. तुम्ही यांचे वकील आहात, तुम्ही त्यांना समजून सांगा की त्या किंवा त्यांच्या कुटुंबातला दुसरा सदस्य यावेळी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाकारू शकतो, पण हाच नकार पुढं त्यांना लय जड जाईल. यांच्या प्रतिष्ठितपणाचा विचार करून मी स्वतःहून इथं आलोय. पण जर का या लोकांनी मला सहकार्य न देण्याचं धोरण अवलंबलं तर मग मी इथं थांबणार नाही. पण मग या स्थितीत मला त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. असं म्हणत पाटील एकदम सोफ्यावरनं उठले, उभे राहिले. पाटील उभे राहतात सब इन्स्पेक्टर वाघमारेही उठला. ओ साहेब, प्लीज 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 बसा बसा इन्स्पेक्टर साहेब प्लीज. नागराज घाईघाईनं पाटलांना म्हणाला. पाटील वाघमारे पुन्हा खाली बसले. नागराज सुमित्रा देवींच्या दिशेनं किंचित झुकला. घाईघाईनं त्यांना सांगायला लागला, कदाचित पाटलांना आत्ता सहकार्य केलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे तो त्यांना समजून सांगत असेल. ते ऐकत असताना सुमित्रा देवींच्या चेहऱ्यावर अनेक भाव उमटले. शेवटी नागराज बोलायचं थांबताच त्या पाटलांकडे बघत कठीण आवाजात म्हणाल्या, आज संध्याकाळपासून मी इथेच होते. मी कुठेही येत जात नाही. आज रात्रीचं जेवण मी महेश आणि भैरवी बरोबर केलं आणि मग माझ्या खोलीत गेले. पाटील आता महेशकडे वळाले. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित धागे दोरे या कादंबरीचा हा होता तिसरा भाग. चौथा भाग ऐकण्यासाठी आपण उद्या भेटणार आहोत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.